हा प्रश्न AIPMT 1992 ला विचारलाय. The ionization energy of hydrogen atom is 13.6 electron volt. Following Bohr's theory, the energy corresponding to a transition between third and fourth orbit is option A 3.40 electron volt, B 1.51 electron volt, C 0.85 electron volt and D 0.66 electron volt. आता तुम्हाला काय दिलंय तर आयोनायझेशन एनर्जी दिली आहे, ती दिली आहे प्लस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्या अपोजिट ग्राउंड स्टेटची एनर्जी असते. मग ग्राउंड स्टेटची एनर्जी E1 ही झाली मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तुम्हाला ह्या दोन ट्रान्झिशन मधली एनर्जी विचारली आहे. मग आपल्याला माहितीये एनर्जी ह्या क्रमाने वाढत जाते, म्हणजे तुम्हाला ट्रान्झिशन घेताना E4 मायनस E3 घ्यावं लागेल. आता तुम्ही डायरेक्ट लर्न केल्या ह्या एनर्जीच्या व्हॅल्यू तर तुमचं काम सोपं होणार आहे. नाहीतर तुम्हाला काढायला बघा या 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्टला मायनसला 4 नी डिवाइड केलं की हे मिळणार, 9 नी डिवाइड केलं की हे मिळणार, 16 नी डिवाइड केलं की हे मिळणार. तर तुम्हाला E4 मायनस म्हणून तुम्ही डिरेक्टली लर्न करा, ते तिथे परीक्षेत काढून वेळ घालवण्यापेक्षा. मग E4 कारण ते फिक्स आहेत व्हॅल्यू आणि म्हणून E4 मायनस E3 केलं, मायनस 0.85 मायनस 1.51 केलं तर मग तुम्हाला करताना करावं लागेल 1.51 मायनस 0.85 आणि तुमचं उत्तर येईल 0.66 इलेक्ट्रॉन व्होल्ट, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे डी आहे. कळलं का? मग तुम्हाला दिलंय काय, आयोनायझेशन एनर्जी दिली, त्याच्याहून तुम्हाला त्याच्या अपोजिट ग्राउंड स्टेटची एनर्जी काढायची आणि ह्या दोन्हीचं ट्रान्झिशन होताना एनर्जीतला फरक तुम्हाला विचारलाय तो या पद्धतीने काढायचा आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.